किती आहे तुमच्याकडे? तुमची एक्झाम आहे उद्या, बाकी सेकंड इयर थर्ड इयर, बरोबर आहे? एक्झाम झाली, सगळ्यांनी दिली. कोणाची काही अडचण आली ऑनलाईनची? काहीच नाही. या ना, या ऑनलाईन कसं या. माइक बनेगा. गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थिनींसाठी तपासणी शिबिरांमध्ये उपजिल्हा रुग्णालय गेवराई इथले टेक्निशियन तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रजनी शिखरे मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पांगरीकर सर तसेच वुमन सेलच्या कोऑर्डिनेटर डॉक्टर बडे मॅडम, कालच्या दिवसामध्ये खूप साऱ्या विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतलेला आहे. तसेच आज सुद्धा या शिबिराचा फायदा हा सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थिनी घेणार आहेत. तर मी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर रजनी शिखरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पांगरीकर सर, आपल्या अध्यक्ष डॉक्टर बडे मॅडम, त्याचबरोबर गव्हाणे मॅडम, माझे सर्व सहकारी बंधू आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, वास्तविक बघता आपण महाविद्यालयात ह्या कक्षामार्फत विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम नेहमीच राबवत असतो. जसं की रक्तगट तपासणी, त्याचबरोबर कायद्याचं माहिती करून देणे मुलींना, त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीबद्दल त्यांच्यामध्ये अवेअरनेस विषयक विविध उपक्रम राबवले. असे उपक्रम नेहमीच महाविद्यालयात आउटपुट ज्याला म्हणूयात आपण, त्याचं आउटपुट हे आहे की मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवस आपली वाढत चाललेली आहे. म्हणजे पटावरची संख्या वाढत, संख्या देखील उल्लेखनीय आहे. ह्याच सगळ्या दृष्टीने आपण जे प्रयत्न करत आपल्या महाविद्यालयात असले, आपण मुलींच्या वसतिगृहामध्ये मागच्या वर्षी 65 मुलींना महाविद्यालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून दत्तक घेतलं आणि त्या मुली दत्तक कन्या ज्या आहेत तर आपण सांभाळल्या. म्हणजे विविध परिसरातून आलेल्या, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्या मुली, त्यांच्या आईवडिलांना शक्य नाही आहे शिक्षण देणं, चांगल्या सुविधा देणं मुलींना शक्य नाही आहे, किंवा प्रवासात अपडाऊन करत असतात, तो उपक्रम सातत्याने महाविद्यालयात राबवला गेला आहे.
अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं वसतिगृह चालू आहे. आणि मला आज अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या 12वीचा जो निकाल आला आहे त्याच्यामध्ये कॉमर्समध्ये वसतिगृहाची कन्या ही प्रथम आलेली आहे. म्हणजे कॉमर्स फॅकल्टीमधनं जी फर्स्ट आली आपल्या कॉलेजची, तर ती असेल किंवा मॅनेजमेंट असेल, त्यांना एवढंच अपेक्षित आहे की त्या मुलींनी ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि त्यांनी त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीने घडवावं. ज्यावेळेस त्या उंचीवर जातील त्याचा होणारा जो आनंद असतो त्याच्या इतकं मोठी कोणतीही गोष्ट. ह्याचाच भाग आता एक आहे की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप प्रश्न असतात मुलींच्या आरोग्याशी संबंधित आणि आपण घरी पण सांगायला घाबरतो किंवा थोडंसं लाजतो. पण जसं जसं वय वाढत जातं तसे तसे अनेक प्रश्न सामोरे जातात आणि त्याच्यावर आपण काही इलाज नाही केला तर मग ते प्रश्न सुद्धा आजार त्या व्यक्तीला लागू शकतो. आणि म्हणून आपलं जास्तीचा जे जो त्याच्यावर ह्या गोष्टीवर जास्तीचा आपण मेहनत घेतो, जास्त प्रयत्न असतात की मुलींना आल्या पाहिजेत. आणि म्हणून आतापर्यंत आपण जे जे कार्यक्रम राबवले त्याच्यामध्ये आपण काढले, प्रत्येकीला आता आपले ब्लड ग्रुप माहीत झाले, पण तिथंच थांबून चालणार नाहीये. तर आपण हेल्थ अँड हायजीनवर पण वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि ते सगळे तुम्ही अटेंड केलेले. तुम्हाला ह्या अवेअरनेस आलेला आहे की आता स्वच्छता कशी करायची असते आणि आपली काळजी कशी घ्यायची असते. आणि आज जर आपण हेल्थची काळजी घेतली तर भविष्याच्या दृष्टीने जसं म्हणतो ना आपण सुदृढ शरीर तर सुदृढ दिमाग, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून विद्यार्थिनीने याला दिला आहे. मला फार आनंद वाटला की मुली उत्साहाने आता ह्यामध्ये त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी खूप सहकार्य आपल्याला केलेलं आहे. त्यांचे अधिकारी लोक सलग केले. तर 11च्या खाली ज्यांचा HB आहे त्यांना रितसर ट्रीटमेंट तिथून मिळणार आहे. आणि ज्यांचा HB जो होता 11च्या वर निघेल त्यांना त्यांच्या नियमानुसार वीकली 1 टॅबलेट अशा 52 टॅबलेटचा जो डोस आहे तो आपल्याला घ्यायचा. मला वाटतं 3 महिने वगैरे असं काही आलं, 3 महिन्याचा तो कोर्स असतो. ते सगळं आपल्या महाविद्यालयाच्या ICC कमिटीकडनं म्हणजे तुमच्याकडे मॅडम गव्हाणे मॅडम ह्या सगळ्या गोष्टीशी तुमचे जे प्रश्न निर्माण होणार आहेत कमी रक्तामुळे वगैरे तर तो आजच प्रश्न मिटून जाणार आहे. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आपण सकारात्मक घ्यायचे. आपले जे तर हे तुमचं HB काउंट करून घ्यायचे, नंतर संपर्क करून कालच्या मुलींचे रिपोर्ट आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण आता त्या दृष्टीने त्यांचं जे तर विभागणी करणार आहोत की किती मुली ज्या आहेत 11च्या खाली निघल्यात, किती मुली ज्या आहेत 11च्या वर. मी आता सहज नजर फिरवली आणि फार शॉकिंग आहे त्याच्यामध्ये सर रिपोर्टमध्ये. काही मुलींचे 1-2 मुली मला दिसल्या 7 वर आहे त्यांचं. म्हणजे 7 म्हणजे खूप डेंजर झोनमध्ये गेलेल्या आहेत त्या. जर ह्यांचा आज आपण तपासलं नसतं तर कदाचित मग चक्कर येऊन पडतात. प्रॅक्टिकलच्या वेळेस मी बघते ना की उपाशी आलेली आणि म्हणून चक्कर येऊन पडली. बऱ्याच जणींचा अनुभव असेल तो काय फिजिक्सचं प्रॅक्टिकल चाललं किंवा केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला कशात तरी वासाला चक्कर येऊन पडली, असे धडाधड खाली पडतायत. तर हे चुकीचं आहे आणि त्यामुळं आत्ता योग्य वेळ आहे की आत्ताच आपण सावरलं पाहिजे. आणि खूप जणांचं असेल की माझं वजन चांगलं आहे म्हणजे माझं HB चांगला असणार आहे, मला हा प्रश्न नाही आहे. असं अजिबात जाऊ नका त्या गोष्टीवर. वजनाचा आणि त्याचा कुठेही संबंध नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आता अगदी गांभीर्याने या विषयाकडे बघण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने महाविद्यालय जे विविध उपक्रम राबवत असतं तुमच्यासाठी त्याचाच हा एक भाग आहे की तुमची टोटल हेल्थ चेकअप करणे. त्याची सुरुवात पहिली जी काय आहे तर HB काउंट करणं तुमचा. आणि त्या दृष्टीने कालपासून जो आपल्याकडे हा उपक्रम राबवला जातोय, काल दिवसभर झाला, आज आता सुरुवात झालेली आहे. तर आपण सगळ्यांनी ही तपासणी करून घ्यावी आणि नंतर आपल्या संबंधित विभागाशी संपर्कात राहावं. त्यांनी सांगितलेले त्यांनी दिलेले जे डोस आहेत ते घरी घेऊन जावे आणि त्याप्रमाणे नियमानुसार नियमितपणे ते ट्रीटमेंट घ्यावी. आणि नंतर आपण परत एकदा मग ज्या मुलींचे 11च्या खाली काउंट आलेला आहे त्या मुलींची परत एकदा 3 महिन्यानंतर आपण तपासणी करणार आहोत. या सगळ्या गोष्टीला तुम्ही रिस्पॉन्स द्याल हे मला अपेक्षितच आहे. आपल्या ह्या 2 दिवसीय उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.
बंद करतो ना, बंद करणार. बसायचं.